इचलकरंजी शहर वाहतूक शाखेनं गेल्या 2 दिवसात 54 वाहनांवर कारवाई करून 29,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। त्यापैकी 33 वाहनांच्या फॅन्सी नंबर प्लेटही जप्त केल्यात। शिवाय गेल्या 2 महिन्यात 7 अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक विकास शिंदे यांनी दिली। इचलकरंजी शहरात अनेक जण वाहतूक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करतात। अनेक अल्पवयीन मुलंही बेदरकारपणे वाहन चालवतात। त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय। या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं मोहीम सुरू केली आहे। गेल्या 2 दिवसात 54 वाहनधारकांवर कारवाई करून 29,000 रुपये दंड वसूल केलाय। विशेष म्हणजे इचलकरंजीतील अनेक वाहनांना फॅन्सी नंबर प्लेट असतात, त्यामुळे अशा वाहनांवरही कारवाई झाली। मजेशीर बाब म्हणजे त्यापैकी 33 वाहनधारकांच्या डिक्कीमध्ये त्या वाहनांच्या मूळ नंबर प्लेट आढळल्या। दुसरीकडे गेल्या 2 महिन्यात 7 अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत। एका गुन्ह्यात तर परिवहन विभागानं टेम्पोचा परवाना 1 वर्षासाठी रद्द केलाय। वाहतूक शाखेच्या वतीनं इचलकरंजीतील विविध शाळा आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती केली जाते। पण तरीही इचलकरंजीतील वाहतुकीला मात्र शिस्त लागत नाही, हे वास्तव आहे।